नमस्कार मित्रांनो, मी शिवभक्त या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. या चॅनलवर आपण पाहणार आहोत मराठ्याच्या इतिहासाबद्दलची सविस्तर आणि खात्रीशीर माहिती, तीही आपल्या मायबोली मराठीत. जर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. श्री धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलिदान मास 2026 ह्या वर्षी 18 फेब्रुवारी 2026 ते 18 मार्च 2026 पर्यंत आहे. तर चला जाणून घेऊया बलिदान मास कसा पाळावा, त्याचे काही नियम व अटी. 1. मुंडन करणे. धर्मवीर बलिदान मास पाळताना मुंडन करावे. 2. प्रतिमा स्थापना. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांची प्रतिमा घरातील देवघरात लावावी. 3. दैनिक पूजा. दररोज उदबत्ती, हार आणि फुले वाहून प्रतिमेची मनोभावे पूजा करावी. 4. अखंड दिवा. संपूर्ण महिनाभर महाराजांच्या प्रतिमेसमोर न विझणारा अखंड दिवा तेवत ठेवावा. 5. नैवेद्य. तो दिवा विझू देऊ नये. दररोज घरात जे अन्न बनवले जाईल त्याचा नैवेद्य महाराजांना दाखवावा. 6. एकभुक्त राहणे. छत्रपती संभाजी महाराजांनी शेवटच्या दिवसांत अन्न पाण्याचा त्याग केला होता, याची जाणीव ठेवून महिनाभर दिवसातून एकदाच जेवावे. 7. त्याग. महिनाभर गोड पदार्थ, मिष्टान्न, चहा, पान, तंबाखू, टीव्ही किंवा चित्रपट पाहणे, पायात चपला घालणे यांसारख्या गोष्टी किंवा यातील किमान एक गोष्ट तरी सोडावी. 8. आनंदाचे कार्यक्रम टाळावेत. हा महिना शोकाचा आणि सुतकाचा असल्याने कोणत्याही आनंदाच्या किंवा उत्सवाच्या कार्यक्रमांचे आयोजन करू नये, ते पूर्णपणे टाळावेत. 9. कडकडीत उपवास व मूक पदयात्रा. फाल्गुन अमावस्येला कुटुंबातील प्रत्येकाने, स्त्री, पुरुष आणि मुले महाराजांसाठी कडकडीत राष्ट्रीय उपवास करावा आणि गावात निघणाऱ्या मूक पदयात्रेत सहभागी व्हावे. ह्यापैकी काही नियम तुम्ही तुमच्या योग्यतेने पाळू शकता. आणि माझ्या शिवरायांच्या मावल्यांनो, तुमचं आमचं नातं काय? जय भवानी, जय शिवराय.